गंभीर मुद्दा आहे आणि अध्यक्ष महाराज आश्चर्य हे आहे की मंत्री महोदयांनी स्वतःच्या उत्तरामध्ये स्वतःच असा तर्क दिला आहे की 29 जुलै 21च्या GRचं महत्त्व हे आमच्या मनात मजुरांकडून हे काम करायचं आहे म्हणून आम्ही 50% दिलं। पहिला तर माझा आक्षेप आहे की रूल्स ऑफ बिझनेसमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याला GR मध्ये असणाऱ्या तरतुदी बदलता येत नाही आणि म्हणून चौकशी तर नंतरचा भाग आहे, उत्तरातच तुम्ही हे मान्य केलं आहे। म्हणून पहिली माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की उत्तरात तुम्ही मान्य केलं 50% काम दिलं। अध्यक्ष महाराज स्पेसिफिक असणाऱ्या GR मध्ये तुम्हाला रूल्स ऑफ बिझनेस मध्ये कोणताही अधिकारी आपल्या मनात येईल म्हणून बदल करू शकत नाही। आवश्यक असेल तर इंटरनेटचं युग आहे, राज्य सरकारच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते। म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही ताबडतोब त्याला निलंबित करणार आहात का? दुसरा प्रश्न, अध्यक्ष महाराज या मजूर सहकारी ज्या सोसायटी आहे, खरं तर हाही एक अभ्यासाचा विषय आहे। अध्यक्ष महाराज याचं रजिस्ट्रेशन जे होतं ना ते फक्त मजुरांनी करायचं असतं, पण महाराष्ट्राच्या हजारो मजूर सहकारी संस्थेमध्ये ज्यांच्याकडे 25-25 लाखाच्या गाड्या आहे ते मजूर सहकारी संस्थेचे सदस्य आहे। आणि म्हणून माझा दुसरा प्रश्न आहे की मजूर सहकारी संस्थेमध्ये आता यापुढे मान्य मुख्यमंत्री महोदय सुद्धा आहे, त्यांच्या खात्यात मजुरी पाठवले जाणार आहात का? हे माझा दुसरा प्रश्न आहे। तिसरा प्रश्न असा आहे की मोठ्या प्रमाणावर बचत गट या मजूर सहकारी संस्थेला 8,000 ते 9,000 कोटीची कामं वर्षाला देतोय अध्यक्ष महाराज। यामध्ये अनेक ठिकाणी अनियमितता होत आहे। तर माझा तिसरा प्रश्न आहे की मजूर सहकारी संस्थेचं काम वाटप हे त्या विधानसभा क्षेत्राच्या आमदार आणि 4 तज्ञ समितीची नियुक्ती करून ते वाटप होणार आहे का? हा माझा तिसरा प्रश्न आहे की आमदारांनी हे काम वाटावं। आणि चौथा, मान्य मुख्यमंत्री महोदय धडाकेबाज निर्णय घेण्यामध्ये त्यांचं नाव देशात आहे। तिसरा निर्णय की या मजूर सहकारी संस्थेला एक अबलिक देऊन तुम्ही बचत गट हा शब्द टाकणार आहात का? जर तुम्ही अबलिक बचत गट दिलं तर 9,000 कोटीची कामं, विश्वगौरव देश गौरव पंतप्रधान म्हणताय नारी से नारायणी तक, महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत आपल्या सरकारची भूमिका काय? या 33% जे आरक्षण फक्त मजूर सहकारी संस्थांना आहे याला एक अबलिक करायचं, बचत गट टाकायचे आणि आमदारांची समिती आणि 4 लोकांची समिती करा। महाराष्ट्रामध्ये त्याचा इतका अनुकूल परिणाम होईल, जसा परिणाम लाडक्या बहिणींचा झाला तसाच चांगला शुभ परिणाम होईल। मान्य मुख्यमंत्री महोदयांनी याचं उत्तर द्यावं, त्यांचं या उत्तरातून आमचं समाधान होईल। मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावं ही विनंती आहे।